लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबरचे पैसे न मिळालेल्या, लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे न मिळालेल्या आणि लाडकी बहीण योजनेमधील केवायसी राहिलेल्या, लाडकी बहीण योजनेमधील केवायसी चुकलेल्या सर्वच महिला भगिनींकरिता, माता भगिनींकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे. आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे. तर माता भगिनींनो, मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेमधल्या ज्या काही पात्र भगिनी, माता भगिनी होत्या, पात्र किंवा अपात्र हा फेब्रुवारीपासून पुढचा विषय खऱ्या अर्थाने. कारण ई केवायसी न केलेली असताना सुद्धा जानेवारीपर्यंत त्यांना त्यांचे हप्ते मिळणार असल्याचं महिला विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी या अगोदर बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला जानेवारीपर्यंतचे म्हणजे या महिन्यापर्यंतचे जे पैसे आहेत ते केवायसी केलेली नसेल तरी सुद्धा मिळणे बंधनकारक आहे, मिळणे आवश्यक आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, नक्कीच तुम्हाला नोव्हेंबरचे, डिसेंबरचे आणि जानेवारीचे 3ही महिन्याचे राहिलेले पैसे मिळणार. आणि तुमच्या मनातला प्रश्न, तुमच्या मनातला महत्त्वाचा जो संभ्रम आहे ई केवायसी, कारण की मी खूप व्हिडिओ, माझेच नाही तर इतर सर्वांच्या व्हिडिओवर पाहत आहे. त्यांच्या म्हणजे मंत्री यांचे जे हँडल आहे, ट्विटर हँडल आहे, सोशल प्लॅटफॉर्म आहेत, त्यांच्या दिलेल्या बातम्या, पेपराची कात्रणं, न्यूज चॅनल याच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली खूप भरभरून लोकांच्या कमेंट येत आहेत, माता भगिनींच्या, लाडक्या बहिणींच्या. आम्ही पात्र आहोत, ज्या पात्र आहेत, नाहीत किंवा ज्यांच्याकडे आमच्यापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना पैसे आले आणि आम्हाला पैसे आलेले नाहीत. हे आमचं काय चुकलं? काय जणांचं म्हणणं आहे आमची केवायसी चुकली. 90% ते 95-98% माता भगिनींनी, लाडक्या भगिनींनी सांगितलं की ते प्रश्नच आम्हाला समजले नाही. आणि ते प्रश्न यांना जर समजले नाही तर मग जे छाननी करत होते त्यांना ते समजले का नाही, हा सुद्धा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. तर या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर ते म्हणजे असं आहे माता भगिनींनो, 2 गोष्टी. पहिली गोष्ट, तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे सर्वच पैसे भेटणार आणि भेटणार, निश्चिंत राहा. आता महत्त्वाचा विषय, केवायसी नाही झाली, केवायसी चुकली तर मग ते मिळणार तरी कसे आणि मग याच्याकरिता पर्याय काय? तर नक्कीच 100% तुम्हाला केवायसी करण्याकरिता, केवायसी ज्याची राहिली त्या माता भगिनींना केवायसी करण्याकरिता 2 दिवसामध्ये जवळपास उद्या परवापर्यंतच, आजची 20, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार शुक्रवारपर्यंत तुम्हाला केवायसी करण्याकरिताचा जो मार्ग आहे तो खुला करून देण्यात येईल. किंवा सोबतच 2 ठिकाणी तुम्हाला हे पर्याय देण्यात येणार आहे, जे म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे, पोर्टलद्वारे, साईटद्वारे केवायसी करता येईल. हा एक विषय. आणि त्या व्यतिरिक्त काही माता भगिनींना कागदपत्रे जमा करून परत एकदा अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या माध्यमातून कागदपत्रे जमा करून ती पंचायत समितीला, महिला बाल विकास कल्याण या विभागाकडे देऊन, आणि सद्य परिस्थितीमध्ये तर जिल्हा अधिकारी जे आहेत, जिल्हा अधिकारी म्हणजे कलेक्टर ऑफिस नाही, पण जिल्ह्याच्या पातळीवरचे जे अधिकारी आहेत या खात्याशी, या योजनेशी संबंधित, त्यांच्या लॉगिनवर सध्याही काम चालू आहे, छाननी सुद्धा सुरू आहे. त्यामुळे थोडासा उशीर होईल, परंतु तुमच्या प्रश्नाचं निरसन होईल, शंकेचं समाधान होईल, तुम्हाला अडचण येणार नाही याकरिता पावलं उचलल्या चालल्यात. खऱ्या अर्थाने या अगोदर सुद्धा मी सर्व लाडक्या बहिणींना सांगत आलेलो आहे 2 गोष्टी. एक म्हणजे निश्चिंत राहा, लवकरच अपडेट मिळेल, तुमचे प्रश्न मार्गी लागतील. आणि याच्या व्यतिरिक्त काय करता येईल, ज्या त्रुटी दूर करायच्या होत्या, ज्या ज्या गोष्टी घरी करता येत होत्या त्या सांगितल्या. त्यासोबत एक गोष्ट मी अशी सांगितली होती आपल्या सर्व लाडक्या भगिनींना, माता भगिनींना, की निवडणुका आहेत, मतदान करायचं आहे 15 तारखेला. 15 तारखेच्या अगोदर तुमच्या घरापर्यंत मतदाते येतील, उमेदवार येतील. त्यांना तुम्ही तुमची अडचण मांडा, तुमची समस्या सांगा. 2100 रुपये का नाही झाले ते सुद्धा सांगा, विचारा. आणि 1500 रुपये सुद्धा तुम्ही देऊ शकत का नाहीये, आमचं काय चुकलं, साऱ्या गोष्टी विचारा. खूप साऱ्या लाडक्या भगिनींनी ते केलं. आता जिल्हा परिषद येत आहे, आता सुद्धा लाडक्या बहिणींना ते करायचं आहे. परंतु खऱ्या अर्थाने भारत देशामध्ये ज्याप्रमाणे संविधान आहे, लोकशाही आहे, त्या लोकशाहीचा उपयोग खऱ्या अर्थाने आता माता भगिनी घेताना दिसत आहेत. आणि आता माता भगिनी गेल्या 2 दिवसापासून आपण सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये पाहत आहोत, माता भगिनी कलेक्टर ऑफिसवर, इतर महिला बाल विकास खाते असतील, पंचायत समिती असतील, इथे जाऊन ठाण मांडत आहेत. मोर्चे, आंदोलन याच्या माध्यमातून प्रश्न करत आहेत, त्यांच्या समस्या मांडत आहेत, त्यांचा मनातला जो रोष आहे तो सर्वांसमोर आणत आहे, त्याला ते टाळू फोडत आहे. आणि एक खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर ही चांगली गोष्ट सुद्धा आहे आणि चांगली गोष्ट सुद्धा नाहीये. चांगली गोष्ट याच्यासाठी आहे की आपल्या न्याय हक्काकरिता लाडक्या बहिणी, माता भगिनी समोर आलेल्या आहेत. आणि चांगली गोष्ट याकरिता नाहीये की ही परिस्थिती, ही वेळ यायलाच नको होती. परंतु हरकत नाही, आता माता भगिनी रस्त्यावर आलेल्या आहेत. 1500 रुपयाचं काय महत्व आहे खरोखर हे सुद्धा कळत आहे. आणि एवढंच काय, तर याच्या माध्यमातून, या आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आता जर लाडक्या बहिणींना, माता भगिनींना 1500 रुपयाची एवढी निकड गरज भासते आणि ते न मिळाल्यावर त्यांना त्रास होतो, हे सुद्धा निदर्शनास आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने दिव्यांग जे बांधव आहेत,
श्रावणबाळचे लाभार्थी जे आहेत, निराधारचे लाभार्थी आहेत, त्यांची काय परिस्थिती होत असेल? या आंदोलनाच्या माध्यमातून कुठे ना कुठे त्यांचा सुद्धा विचार करण्यात यायलाच हवा. कारण की ते आंदोलन करू शकत नाही, रस्त्यावर येऊ शकत नाही, धावपळ करू शकत नाही, मोर्चे करू शकत नाही. तर त्यांच्यासाठी भांडावं कोण? त्यांचा विचार करावा तरी कोण? परंतु असो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडक्या बहिणीकरिता माहिती अपडेट घेणार होतो, जी आपण घेतलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा या व्यतिरिक्त कोणत्याही जिल्ह्यातल्या, कोणत्याही तालुक्यातल्या, कोणत्या लाडक्या बहिणी असतील, त्यांच्या तुमच्या या लाडक्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात कोणतेही प्रश्न असतील, नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. प्रश्न असतील विचारा. मी नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या शंकेचं समाधान निरसन करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्याशी संवाद साधेल कमेंट बॉक्सच्या माध्यमातून, डिस्क्रिप्शन बॉक्सच्या माध्यमातून. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो की तुम्ही केलेल्या आंदोलने, मोर्चे, तुम्ही उचललेल्या पावलाच्या नंतर वरिष्ठ पातळीवर काय हालचाली सुरू आहेत, किती गती देण्यात येत आहे, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती, ही अपडेट शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच आशा करतो की तुम्हाला नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेली माहिती विश्वासार्ह वाटली असेल, आवडली असेल. कुणी नवीन असेल या व्हिडिओवर, तर नक्कीच अशीच माहिती वेळोवेळी मिळवण्याकरिता मी तुमच्यापर्यंत विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर पोहोचवू शकेन. याकरिता सुद्धा माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन दाबून इतर सर्वच महाराष्ट्रातील तमाम लाडक्या भगिनींपर्यंत, माता भगिनींपर्यंत ही माहिती, ही अपडेट पोहोचावी. याकरिता त्यांनी सुद्धा प्रश्न उत्तरे विचारून त्यांच्या शंकेचं समाधान करून घ्यावं, निरसन करून घ्यावं. याकरिता हा व्हिडिओ सर्वदूर त्याच्यापर्यंत शेअर करा माता भगिनींनो. तर माता भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. वेळोवेळी क्षणोक्षणी आपण टायमाला, सेकंदाला तुमच्या संदर्भातल्या योजनेसंदर्भातली अपडेट घेत आहोत. आणि या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह, नवीन गोड बातमीसह, अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद माता भगिनी.